मला एक गोष्ट कळाली की कधी कधी ना जाणाऱ्याला जाऊ द्यायचं असतं, कधी कधी जाणाऱ्याला जाऊ द्यायचं असतं, जे होत आहे ते होऊ द्यायचं असतं. स्वतःला नदीचा काठ समजायचं आणि प्रवाह म्हणजे येणारी जाणारी माणसं. आणि जसा असा प्रवाह येतो तशी तशी माणसं येतात. ती माणसं या काठावर थांबतात, इथली फळं फुलं उपभोगतात, सावली घेतात. पण त्या माणसांची प्रवृत्ती असते प्रवाहासारखी. त्यांचं एका जागी फार काळ रमत नाही. आणि त्यांना जर आपण रोखायचा प्रयत्न केला तर मग ते पाणी, प्रवाहाचं पाणी जर आपण रोखलं तर ते पाणी थांबतं, गढूळ होतं, सडतं. मग त्याचा चिखल तयार होतो. मग त्या चिखलामध्ये किडे कीटक जमा व्हायला लागतात. मग तिथली फळं फुलं खराब व्हायला लागतात आणि त्या काठाचं सौंदर्य उतरायला लागतं. आणि ह्या चिखलामुळे जो नवीन प्रवाह आहे तो त्या पाण्यात येऊ शकत नाही आणि त्या काठाला ते जुनं रूप देऊ शकत नाही. म्हणून कधीही कोणता प्रवाह रोखायचा नसतो. जे होत आहे ते होऊ द्यायचं असतं आणि जाणाऱ्याला जाऊ द्यायचं असतं.